आज ना ऑफिसवरून ईश्वर आणि मी दोघंही सोबतच आलो होतो बरं का। ह्याचं कारण म्हणजे सकाळी भरपूर जास्त पाऊस होता, म्हणजे आजच नेहमीच बऱ्यापैकी पाऊस होता, त्यामुळे मी स्कूटी नेली नव्हती आणि म्हणजे पावसाचं जे काही पाणी साचलं होतं ना त्यामधून मला चलू देखील वाटत नव्हतं, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं जरा लवकर आहे आणि घरी जाता जाता रस्त्याने मला घेऊन पण जावत। आणि त्यांना भरपूर जास्त भूक पण लागली होती। मग आल्याला मला ते बोलले होते मला काही कर, लाईट कर, पण मला खायला दे काहीतरी, मला खूप जास्त भूक लागली। म्हणून मग मी डायरेक्ट असा विचार केला की त्यांना आता जर लाईट काही खायला दिलं ना तर मग नंतर भूक लागणार नाही, त्यामुळे म्हणलं चला स्वयंपाकच करून घेऊया। तर मग आले आणि फ्रेश चेंज वगैरे काही केलं नाही, फक्त हातपाय तोंड धुतले आणि लागले मी स्वयंपाकाच्या तयारीला। तर त्याच्यासाठी ना सर्वात आधी दूध मी आणलं होतं ते तापवून ठेवलं आणि ते दूध तापवल्याच्या नंतर ना अगदी म्हणजे त्यांचीच गडबड चालू होती की अगोदर दूध तापवून ठेव नाही तर ते खराब होईल। मग सर्वात आधी दूध तापवलं आणि छान तोपर्यंत ना मस्त अशी भाजी केली होती गवारीच्या शेंगाची आणि नंतर छान भाकरी सुद्धा करून घेतल्या। म्हणजे 1 मिनिटाच्या व्हिडिओत ना असं वाटतं की आपण किती लवकर स्वयंपाक होतो, पण त्या मागचे कष्ट भरपूर असतात बरं का, आणि व्हिडिओ एडिट करण्याचे पण कष्ट असतात असं नाही। तर फायनली स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि मला बाकीची पण एक्स्ट्राची जी काही कामे असतात ती पण आवरायची होती। नंतर त्यांना मी सर्वात आधी स्वयंपाक झाल्या त्यांना जेवण वाढलं। जेवण वाढल्याच्या नंतर जे काही किचनवर पसारा असतो ना, जो काही स्वयंपाकाच्या नंतर सगळ्यांच्याच घरात ऑलरेडी असा पसारा होतो बरं का, मग जो काही पसारा असतो तो सर्वात आधी आवरून घेतला। माझ्याकडून तर खूपच जास्त पसारा होता आणि भाकरी करताना अक्षरशः अख्खा गॅसच माझा भरून जातो बरं का। आणि मी प्रिपेअर करते की जे काही भाकर आहे ना ती मी त्यावरच भाजत असते। आणि नंतर भांडे मी घासले, भांडे घासल्याच्या नंतर थोडीशी हेअर केअर केली। हेअर केअर केल्याच्या नंतर ना म्हणजे हे थोडंसं आपण जे काही दिवसभर जेवढं वातावरणात फिरतो ना तर त्या वातावरणात असं थोडंसं हेअर केअर करणं गरजेचं असतं। आणि नंतर आज मी थोडीशी प्लॅन्ट्स खरेदी केली होती, त्यात हे इंडोर प्लांट्स होतं, झेंडूचे झाड होतं आणि गुलाबाचं देखील झाड होतं बरं का। आणि माझ्याकडून एक विसरभोळापणा झाला, म्हणजे कामामध्ये कधीतरी असं होतं ना, कधी असं वाटतं ना आपलं डोकंच जागर नाहीये। म्हणजे हा डबा मी 2 दिवसापूर्वीच घासून ठेवला होता, फ्रीज स्टोर डबा आहे, तर तो डबा घासलेला मी डबल घासला आणि जो घासायचा होता ना तो अगदी घासलाच नाही, म्हणून तो परत धुण्यासाठी ठेवला। छान किचन क्लीन वगैरे केलं आणि किचन क्लीन केल्याशिवाय तर काय सुखाची झोप लागतच नाही बरं का। ही देवपूजा मी लगेच देवपूजा वगैरे करून घेतली आणि ही अगरबत्ती आणि जी काय धूप मी काल इस्कॉन मंदिरात गेलो होतो तिथून आणली होती। तो म्हणत होता खूप छान वास आहे, पण आपण वास घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही, पण वास खरंच खूप छान होता बरं का। आणि आजकाल तर